जे काही किशोरवयीन मुलं आहेत किंवा या ठिकाणी तरुण आहेत, त्यांच्यासाठी याच्यातला धोका काय आहे लक्षात याच्यावरती नकारात्मक परिणाम आपल्यावर व्हायला लागलेला आहे हे समजून देखील आपण त्याचा वापर थांबवत नाही, ही धोक्याची घंटा आहे. आता याच्यातून बाहेर कसं पडायचं? त्यानंतर पालक, शिक्षक आणि या ठिकाणी आपले ज्येष्ठ जे आहेत त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे लक्षात घ्या. एकदा लागलेली सवय आपली सुटेल का? तर लैंगिकता हा विषय या ठिकाणी का शारीरिक संबंध हा विषय संवादाचा आहे, सुसंवादाचा आहे आणि त्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता. करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेतल्या आजच्या 66व्या सत्रामध्ये आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. आज शनिवार, नातेसंबंध, आरोग्य आणि लैंगिक शिक्षण या प्रवर्गातला आपला आजचा टॉपिक आहे इंटरनेटवरील पोर्नोग्राफीचे मेंदीवर होणारे परिणाम. आता हा विषय ज्या वेळेला आपण घेतो तसा विषय थोडासा अवघड किचकट जरी असला तरी तो समजून घेणं गरजेचं आहे. आणि हा विषय यासाठी आपण घेणार आहोत की लाज न बाळगता वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेणं, मेंदूवर होणारे परिणाम त्याचे समजून घेणं, मानसिक आरोग्य, नातेसंबंध आणि वैयक्तिक विकासावर होणारे त्याचे दुष्परिणाम जे आहेत हे समजून घ्यावे या उद्देशानं हा जो विषय आपण निवडलेला आहे. अमेरिकन फिजिओलॉजिकल असोसिएशन नुसार या ठिकाणी पोर्नोग्राफीसाठी ट्रिपल इंजिन तयार केलंय. कोणतं ट्रिपल इंजिन? एक आहे असेसिबिलिटी, दुसरं आहे अफोर्डेबिलिटी आणि तिसरं आहे अनॉमिटी. म्हणजे सहज उपलब्ध करायचं, मोफत द्यायचं आणि त्याला फार काय असं म्हणजे टॅग लावत बसायचं नाही. यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वेगानं ही सवयी पसरत जाते आणि ती पसरलेली आपण बघतोय हे लक्षात घ्या. आणि मग त्याचा नेमका इम्पॅक्ट काय होतो मेंदूवर हे आपण या ठिकाणी थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या की आपल्याला माहिती आहे, आपण डोपामाइनच्या बाबतीमध्ये यापूर्वी देखील समजून घेतलेलं आहे, चर्चा केलेली आहे. लक्षात त्याच्या बाबतीतनं आपल्याला कोणत्याही पद्धतीचा आनंद झाला, उत्साह झाला तर आपण एक रिवॉर्ड म्हणून या ठिकाणी रिवॉर्ड ज्याच्याशी जोडलेलं असतं, आनंदकारी असं काही घटना घडतं, आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटतो, आपल्याला पाहिजे त्या गोष्टी काही अचीव करतो, त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी चांगलं जेवण मिळालं, जेवण, खेळ, कौतुक कुणी केलं तर थोड्या प्रमाणात बरं वाटतं आणि मग ते डोपामाइन रिलीज केलं जातं, त्याला बरं वाटतं यासाठी. पण ज्या वेळेला एखादी व्यक्ती सातत्याने पोर्नोग्राफी पाहत असते आणि मग त्याच्या मेंदूत अनैसर्गिकरित्या, नॅचरल वे, अनैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणात डोपामाइन सोडलं जातं आणि हा वारंवार अनुभव आला की मेंदूला असं वाटतं की हे थोडंसं अबनॉर्मल काहीतरी व्हायला लागलेलं आहे आणि मग तो या ठिकाणी त्याची डोपामाइनची रिसेप्टर जी काही कपॅसिटी आहे तो कमी करतो. म्हणजे साधारण आनंदातनं तुम्हाला जे काही या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्हाला सुख मिळत असतं ते कमी होऊन जातं, लक्षात घ्या. आणि मग ही व्यक्ती सातत्यानं उत्तेजनाच्या मागे लागते, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा काही गोष्टी बघितल्याशिवाय त्याला बरं वाटत नाही. म्हणजे ही काय प्रक्रिया आहे? ही ती प्रक्रिया आहे जी एखादा ड्रग ऍडिक्ट असेल किंवा अल्कोहोल ऍडिक्ट जो असेल त्याच्या मेंदूमधले असणारे डोपामाइन रिलीज करण्याचे पॅटर्न आणि या पोर्नोग्राफीच्या ऍडिक्शन मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या किंवा कुठल्याही व्यक्तीच्या मेंदूचे पॅटर्न जे आहेत ते सारखेच आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण कुठलंही व्यसन नाही अशा म्हणणाऱ्या तरुणाला जर या पद्धतीचं एखादं व्यसन असेल तर ते अल्कोहोलपेक्षाही किंवा त्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घातक ठरतं, त्याच्या रिॲक्शन या ठिकाणी येत असतात हे लक्षात घ्या. कोणते परिणाम या ठिकाणी होतात की आपल्याला जी काय या ठिकाणी ठराविक छोट्या छोट्या गोष्टींच्या मधनं रिवॉर्ड मिळणं, म्हणजे एखाद्या साध्या गोष्टी आनंद, मित्र भेटायला आला, मैत्रीण भेटला, त्याच्यावर खेळ खेळला, एखादी अचिव्हमेंट मिळाली तर यानुसार या ठिकाणी मेंदू आपल्याला रिॲक्शन होत, परंतु याच्यावर काहीच परिणाम होत नाही. काही लोक तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघत असाल की छोट्या छोट्या गोष्टीवर आनंदी होणारे लोक असतात त्या ठिकाणी तिथं, ठीक आहे, पण त्याच्या पॅरलली दुसरे टोकाचे लोक तुम्ही बघता त्याला काहीच फरक पडत नाही. म्हणजे त्याच्यासाठी नेहमी वेगळं काहीतरी घडायला लागतं, मोठं प्रमाण घडलं तरच त्याला त्याचा आनंद होतो. अशी या ठिकाणी जी सवय आहे ती सवय या ठिकाणी थोडीशी आपल्याला अडचणीची ठरू शकते हे लक्षात. त्याच्यामध्ये एकाग्रता आणि स्मरणशक्तीवर मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होतो, लक्षात. सातत्याने उद्योजक सामग्री बघितल्यानंतर मेंदूचा या ठिकाणी नियंत्रण आणि आत्मनियंत्रणाचं जे केंद्र आहे ते थोडं कमजोर होऊन जातं. हळूहळू या ठिकाणी जास्त डोस लागायला लागतात. तसं तसं या ठिकाणी हा जो काही या ठिकाणी ऑफिशियली किंवा इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या पोर्नोग्राफी युजर्स जो असतो त्याला जुनी सामग्री जी मिळते ती कमी वाटायला लागते. मग त्याला सातत्यानं नवीन काहीतरी वेगळं, काहीतरी हिंसक, अबनॉर्मल अशा काही गोष्टी त्याला सातत्याने या ठिकाणी बघायला आवश्यक वाटतात आणि मग ते या ठिकाणी तो त्या शोधामध्ये या ठिकाणी स्वतःला
शोधायला लागतो किंवा हीच या ठिकाणी सगळ्यात धोकादायक टप्पा आहे लक्षात. म्हणजे तुम्ही जे व्हिडिओ बघितलेले आहेत की ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जर ड्रग नाही मिळालं तर तो कसा अस्वस्थ होत असतो, त्याच्याही पेक्षा डेंजर व्हिडिओ बघितले आपण की एखाद्या व्यक्तीला मोबाईल वापरायला मिळाला नाही म्हणून तो कसा अबनॉर्मल वागतो हॉस्पिटलमध्ये असताना, या काही गोष्टी बघितल्या. त्याच्यातलाच हा एक प्रकार असतो की जर तुम्हाला सातत्यानं नवीन गोष्टी जर उपलब्ध नाही झाल्या तर या ठिकाणी त्याचा अत्यंत घातक परिणाम हा होतो. आणि मग ही सगळी जी लक्षणं आहेत, ही लक्षणं आपल्यामध्ये आढळल्यानंतर आपण एक विड्रॉवल मुवमेंट, आपल्याकडे अस्वस्थता यायला लागते. मग या ठिकाणी त्याचा वापर जर समजा तुम्हाला आता समजला आणि अचानक वापर थांबवला तर मग चिडचिड वाढते, झोप उडते, सातत्यानं एखाद्या विचारामध्ये अडकतात, त्याच विचारात नकारात्मक परिणाम जास्त होतो. आणि तसं असूनही आपण त्याचा या ठिकाणी वापर चालू ठेवतो, हे लक्षात त्याच्यामध्ये. डिप्रेशन जास्त येतं, चिंता जास्त वाटायला लागते, हे लक्षात घ्या. सातत्याने या ठिकाणी डिप्रेशन, एन्झायटी सारख्या गोष्टी जाणवायला लागतात. आणि मग अनेक वेळा या ठिकाणी आपल्याला असं जाणवतं की ही पोर्नोग्राफी एखाद्या लपलेल्या मानसिक त्रासाचं या ठिकाणी काय म्हणते त्याला, त्याच्यामध्ये कारण बनतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे ती मदतीच्या ऐवजी आपली जी काय या ठिकाणी समस्या आहे ती जास्त खोल करायला लागते. आता जे काही किशोरवयीन मुलं आहेत किंवा या ठिकाणी तरुण आहेत, त्यांच्यासाठी याच्यातला धोका काय आहे लक्षात त्याच्या बाबतीतनं, की आपण ज्या वेळेला याचं ॲडिक्शन होतं, आपल्याला याची आपली सवय लागते, हे लक्षात घ्या, त्यावेळेला या ठिकाणी ते जास्तीत जास्त व्हर्नरेबल अशा पद्धतीचं या ठिकाणी कार्य घडत असतं. कारण त्यांचा मेंदू अजून अविकसित किंवा या ठिकाणी विकसित होत असतो. 12 ते 25 वयोगटाच्या दरम्यान या ठिकाणी असणाऱ्या मुलांच्या बाबतीमध्ये हा मेंदूचा विकास बाकी असतो. आणि त्याच वेळेला जर त्या पद्धतीच्या गोष्टी त्याला बघायला का त्याची सवय जर त्याला लागली तर लक्षात घ्या की त्याचा स्वतःवरचं नियंत्रण किंवा परिणामांचा विचार करणं, निर्णय क्षमता नियंत्रित करणं, या सगळ्या गोष्टींवर परिणाम होतात, तो निगेटिव्ह परिणाम होतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे या वयामध्ये यासारख्या उत्तेजक सामग्रीचा वापर जास्त करायला लागतो आपण, जास्त ते ज्या वेळेला कंटेंट यूज करायला लागतो त्यावेळेला त्याचे दीर्घकालीन परिणाम हे या ठिकाणी अत्यंत निगेटिव्ह असू शकतात, हे लक्षात त्याच्यावरती. तर नातेसंबंधांवर होणारे परिणाम काय हे लक्षात घ्या. हे डायरेक्ट या ठिकाणी तुमच्या नातेसंबंधावर परिणाम असं करतं की या पद्धतीच्या सामग्रीचा सातत्यानं ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी वापर करता, बघत असता, त्यावेळेला आपल्या जोडीदाराच्या या ठिकाणी लैंगिक समाधानाची पातळी कमी होते, हे लक्षात त्याच्या बाबतीत. ज्या तरुणांना त्यांच्या जोडीदाराचा या ठिकाणी पॉर्नोग्राफीचा वापर किंवा या ठिकाणी जास्त वाटतो, त्याच्यामध्ये आत्मविश्वास कमी वाटतो, रिलेशनशिप क्वालिटी घसरते, त्यानंतर सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन देखील या ठिकाणी कमी होतं, हे लक्षात घ्या. या पद्धतीचा कंटेंट अति वापरामुळं तुमच्यातला भावनिक जो काही या ठिकाणी बॉन्ड असतो तो थोडासा वीक होतो. त्यानंतर तुमच्यामध्ये एक या ठिकाणी सिक्रेसी म्हणजे गुप्तता वाढायला लागते, हे लक्षात घ्या. जवळीकता कमी होऊन या ठिकाणी नैराश्य वाढायला लागतं, हे लक्षात घ्या. आणि हे जरी खाजगी कृत्य असलं तर त्याचा परिणाम हा डायरेक्टली जोडीदार, कुटुंब आणि सामाजिक नातेसंबंधावर उमटतात, कारण तुमच्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती ज्या त्या बदललेल्या असतात, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं काय की वास्तव जीवनातलं या ठिकाणी जीवनातलं जे वास्तव आहे आणि त्याच्या विरुद्ध त्याच्यामध्ये निर्माण केलेली जी काही प्रतिमा असते, इमेज जी असते, याच्यामधला फरक आपण समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. पोर्नोग्राफीमध्ये बऱ्याच वेळेला नॅचरल किंवा या ठिकाणी जे सत्य आहे, सामान्य लैंगिक चित्रण केलेलं असत नाही, ते स्क्रिप्टेड असतं, एडिटेड असतं, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं या ठिकाणी बऱ्याच वेळेला ते शारीरिक विकृतीचं चित्रण आपल्यासमोर दिसत असतं. भावना, संमती, जवळीक, आदर हे महत्वाचे विषय त्यातनं बाजूला गेलेले असतात, हे लक्षात घ्या. आणि मग त्याच्यामध्ये आक्रमकता आपल्याला जास्त बघायला मिळते. स्त्री संबंध, नातेसंबंधांमधला एक नैसर्गिक या ठिकाणी भाग गळून पडतो आणि अनैसर्गिक आणि बहुधा शोषणात्मक रूपातच या ठिकाणी हे दाखवलं जातं, हे लक्षात घ्या. आणि मग ज्या वेळेला ते तरुण ज्यावेळेला बघतात आणि इतर काही सुविधा उपलब्ध नसतात, चर्चा करण्याची सोय नसते, त्यावेळेला त्याला तेच खरं वाटायला लागतं जे आपण त्या कंटेंटमध्ये बघतो, हे लक्षात घ्या. आणि मग त्यानुसार या ठिकाणी अपेक्षा वाढायला लागतात. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी लैंगिक अपेक्षा, शरीराची एक प्रतिमा बनते, स्त्री पुरुष संबंधाच्या बाबतीतला एक वेगळा समज निर्माण होतो आणि संमतीची संकल्पनाच या ठिकाणी विसरून जातो. म्हणजे एकमेकांचा कन्सर्न असला पाहिजे हे देखील या ठिकाणी, कन्सेंट असला पाहिजे हे देखील आपण या ठिकाणी विसरलं जातं, हे लक्षात घ्या. त्यामुळं याची एक या ठिकाणी अवेअरनेस जो आहे तो अवेअरनेस या ठिकाणी गरजेचा आहे. पोर्नोग्राफी ही अत्यंत कृत्रिम पद्धतीने तयार केली जाते आणि वास्तव वेगळं आहे हे चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या समोर येणं, तरुणांच्या धोक्याचे लक्षणं आहेत किंवा सवयी वाढायला लागलेल्या आहे कसं समजाईल, की आपण ठरवतो बाबा ठीक आहे आज मी एकदा थोडासा वेळ बघितलेला आहे पण मला परत बघायचं नाही. तर वापरावर तुम्हाला नियंत्रण न ठेवता येईल. म्हणजे कधीतरी तुम्ही लपून बघत असता
मग घरात कुणीतरी बसलेलं आहे, ते त्यांचं काम करतात, तुम्ही तुमच्या ह्याच्यात बघत असता. तुम्ही फक्त या ठिकाणी तुमच्या बेडरूम मध्ये बघत असता, मग हॉलमध्ये सगळे बसलेत आपल्या आपल्या मोबाईलमध्ये, तुम्ही त्यावेळेला बघता. हे कुठपर्यंत टोकाचं जातं लक्षात घ्या, की तुम्ही अशी काही उदाहरणं बघितली की राज्याच्या, आपल्या राज्याच्या नाही, बाहेरच्या राज्याच्या विधानसभेमध्ये काही नेते मंडळी या ठिकाणी पॉर्न बघत होते आणि त्याच्यावरनं गदारोळ झाला. लक्षात, म्हणजे नियंत्रण कुठंपर्यंत या ठिकाणी सुटतं वापराचं, लक्षात घ्या. तरी वापरावरचं नियंत्रण न ठेवता येणं हे धोक्याची घंटा आहे. आपण हे करत असताना घरच्यांनी छोट्या छोट्या कामांची जबाबदारी आपल्याला दिलेली असते, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं. शैक्षणिक छोटे छोटे या ठिकाणी कामं असतात, आपल्या जबाबदारी असतात, असाइनमेंट कंप्लीट करणं, अभ्यास करणं, पेपरला जाणं, एखाद्या प्रोजेक्टमध्ये पार्टिसिपेट होणं, याच्याकडे दुर्लक्ष करायला लागतं. व्यावसायिक जबाबदाऱ्या असतात, फॉलोअप घ्यायचा असतो, हे करायचं असतं, त्याच्याकडे दुर्लक्ष होणं, या जबाबदाऱ्यांच्याकडे दुर्लक्ष होणं हे देखील तुमची धोक्याची घंटा आहे. लक्षात घ्या. नकारात्मक परिणाम आपल्यावर व्हायला लागलेला आहे हे समजून देखील आपण त्याचा वापर थांबवत नाही, ही धोक्याची घंटा आहे. आणि वापर थांबवल्यानंतर आपली अस्वस्थता वाढणं, म्हणजे समजा तुम्ही ठरवलं 8 दिवस मला आता बघायचंच नाही, आणि बघायचं नाही ठरवल्यानंतर मग तुम्हाला थोडंसं इन्सेक्युअर वाटायला लागतं, अस्वस्थ वाटायला लागतं, चिडचिड होते, झोप लागत नाही. अशा पद्धतीचा जर काही या ठिकाणी गोष्टी झाल्या तर याचा निगेटिव्ह परिणाम जास्त झालेला आहे हे समजून घ्यायचं आपल्या लक्षात. त्याच्या परिणामांसाठी अधिक वेळ किंवा अधिक तीव्र सामग्रीची गरज भासणं, म्हणजे तुम्हाला बरं वाटत असं, तुम्हाला चांगलं वाटत असं, म्हणजे चांगलं वाटायला पण तुम्हाला अजून या ठिकाणी थोडंसं आक्रमक, अजून थोडंसं भारी, अजून त्यातलं पुढचं काहीतरी पाहिजे असं सातत्यानं वाटायला लागणं. डोळ्यामध्ये थकवा असणं, डोकेदुखी असणं, झोप बिघडलेली असणं आणि सतत त्याच विचारांमध्ये गुंतून राहणं. म्हणजे सकाळी 7 वाजता उठून तुम्ही पुस्तक वाचायला बसला तरी तोच डोक्यात विचार येतो, दुपारी जेवणाच्या वेळेला तोच विचार येतो, लायब्ररीत गेला तरी तोच विचार येतो, असं सातत्यानं त्याच विचारामध्ये गुंतून राहणं. यापैकी कुठलीही 2 ते 3 लक्षणं असेल आणि ही जर एका महिन्यापेक्षा जास्त असतील किंवा या ठिकाणी काही महिने असतील तर समजून घ्या ही आपल्यासाठी फार डेंजर झोनची आहे, आपल्यासाठी तो रेड अलार्म आहे. आता याच्यातून बाहेर कसं पडायचं, तर सगळ्यात महत्वाचं स्वतःशी प्रामाणिक राहा. म्हणजे ही माझी समस्या आहे हे पहिल्यांदा ऍक्सेप्ट करा, त्यात लाजायची गरज नाही, पण पहिल्यांदा ते ऍक्सेप्ट करणं हे फार महत्वाचं असतं. लक्षात घ्या. ऍक्सेप्ट केल्यानंतर मग यातला या ठिकाणी ट्रिगर पॉईंट आपण ओळखायचे, म्हणजे एकटेपणा, ताण, कंटाळा, रात्रीची वेळ, मोबाईल बेडवर या ठिकाणी वापरणं, हे या ठिकाणी काही गोष्टी असतात. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला ते या ठिकाणी कमी करता येत. म्हणजे एकटा असताना तुम्ही काय करताय, कशा पद्धतीने तुम्ही वेळ खर्च करताय, जर मोबाईल बेडरूम मध्ये वापरत असेल त्याचा वापर जास्त होतोय, मग त्याला बाहेर ठेवता येईल का, म्हणजे पहिल्यांदा त्याच्या या ठिकाणी कारण शोधा आणि मग त्याच्यावर उपाय करता येतील. मग अशा वेळेला तुम्हाला काय करता, एन्व्हायरमेंट बदलावं लागेल. एन्व्हायरमेंट बदलणं म्हणजे काय, की मोबाईल जर तुम्हाला कंट्रोल होत नाही तर झोपेच्या वेळेला आपली जी मोबाईल पार्किंगची सिस्टम आहे त्या लक्षात, कारण तो रेडिएशनचाही आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्रास होत असतो, तर ठराविक अंतरावर मोबाईल आपला असणं, बेडपासून बाजूला असणं, याच्यावर विचार करता येईल. शक्यतो रात्री उशिरापर्यंत एकटंच स्क्रीनचा वापर करू नका जर तुमचा कंट्रोल नसेल, या पद्धतीचं लक्षात घ्या. आणि वेब ब्राउझर जो तुमचा आहे त्याच्यावर या ठिकाणी कंटेंट फिल्टर किंवा पेरेंटल कंट्रोल जर वापरलं किंवा या ठिकाणी अजून अशा पद्धतीचे सॉफ्टवेअर जर वापरले तर तो कंटेंटच आपल्यापासून दूर राहू शकतो, हे लक्षात घ्या. डोपामाइन डिटॉक्स साठी एक या ठिकाणी महत्वाचं काम याच्यात असू शकतं. काय, आनंदासाठी सेन्सिटिव्ह बनवायचं मेंदूला पुन्हा, म्हणजे काय, नियमितपणे व्यायाम करायचा, खाण्याच्या पद्धती या ठिकाणी सुधारायच्या, झोप चांगली लागली पाहिजे, थोडंसं या ठिकाणी फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मैदानातले खेळ असतील, वॉकिंग असेल, एक्सरसाइज असतील, तिकडे लक्ष द्यायचं आहे. नवनवीन काहीतरी शिकण्यासाठी तुम्ही थोडंसं या ठिकाणी स्वतःला प्रवृत्त केलं पाहिजे. मित्रांच्याबरोबर प्रत्यक्ष वेळ जास्त खर्च करा, बोलण्यामध्ये, गप्पा मारण्यामध्ये, लक्षात घ्या. आणि मग ध्यान, प्राणायाम आणि वाचन हे कदाचित तरुणांना पटत नाही, पण ह्या गोष्टी देखील आपल्याला उपयोगाच्या असतात, हे लक्षात घ्या. त्याला पर्याय शोधा, पर्यायी सवयी करा. ह्या वेळेत करू काय, म्हणजे तुम्हाला प्रश्न पडा, अरे मी एकटाच बसले, मी करू काय, माझ्याकडे कुणीच नाही आहे, बोलायला नाही, कुणीच काय त्याच्याबद्दल, मग त्यावेळेत काय करता येईल, त्यावेळी पुस्तक वाचता येईल का, त्यावेळी कोणाला तरी फोन करून बोलता येईल का अनावश्यकपणे या ठिकाणी असलं तरी, तर या पद्धतीचे काही पर्याय शोधता येतील तर बघा. त्याच्यामध्ये वाटलं तर या ठिकाणी थोडंसं म्हणजे काहीतरी ज्या वेळेला तुम्हाला ते जास्त कंटेंट तुम्ही कंझ्युम करताय असं वाटतं, जास्त सवय लागते असं वाटतं, त्यावेळेला तुमच्या सवयी बदलायला लागणं आहे, लक्षात घ्या. प्रोफेशनल कन्सल्टंट जे असतात, ते प्रोफेशनल कन्सल्टंट जे असतात त्यांची या ठिकाणी तुम्हाला इथं मदत होऊ शकते, हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीतनं. कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या थेरपी आहेत ज्यातनं तुम्ही यातनं बाहेर येऊ शकतात. मी परत तुम्हाला म्हणतो, लक्षात घ्या, कन्सल्टेशन घेणं म्हणजे तुम्ही वीक असणं असं अजिबात नाही.
पालकांच्यासाठी पण महत्वाचं सूचना अशा लक्षात आहे की अशा पद्धतीची एखादी ऍक्सेप्टन्स जर आपल्या मुलांनी दिला तर त्यांना या ठिकाणी समजून घेणं आणि यावर उपचार आहेत हे मान्य करून कन्सल्टेशन घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. ज्या ठिकाणी लैंगिक विषयांवर आपण चर्चा करत नाही, गप्पा मारत नाही, तिथं अशा पद्धतीचं ऍडिक्शन मला होत आहे आणि त्यामुळे मला या ठिकाणी कन्सल्टेशनची गरज आहे हे मुलांनी स्वतःहून सांगणं, ज्या ठिकाणी कन्सल्टेशन उपलब्ध आहे त्यासाठी कॉन्टॅक्ट करणं हे गरजेचं आहे. आपल्याला माहित आहे करिअर कट्ट्यामध्ये मिथिला दळवी मॅडमांच्या माध्यमातून एक अत्यंत चांगलं कन्सल्टेशन सोर्स तुमच्याकडे उपलब्ध आहे हे लक्षात त्याच्याबद्दल. त्यानंतर पालक, शिक्षक आणि या ठिकाणी आपले ज्येष्ठ जे आहेत त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे लक्षात घ्या की ऑनलाईन आणि ऑफलाईन वेळेचं प्रॉपर बॅलन्स होणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. कोणती सामग्री कोणत्या वेळेमध्ये तुम्ही कंझ्युम करताय त्याचे बॉर्डर्स आपल्याकडे असायला पाहिजेत. म्हणजे मोबाईल वापरणार आहे मग ते काय वापरते, कुठेपर्यंत वापरते माहित असलं पाहिजे. आणि मुलांना मी जसं म्हटलं तसं या ठिकाणी पालकांची संख्या आता कमी आपल्या याच्यावरती तरी पण जर मुलांच्या मध्ये अशा पद्धतीचे काही या ठिकाणी लक्षणं आपल्याला आढळत आहेत तर त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याच वेळा आपण की हिंसक प्रतिक्रिया दिल्या जातात. कुणीतरी या ठिकाणी फोन बघताना सापडलं तर त्याचा मोबाईल काढून घेणं, मोबाईल फोडणं, त्या व्यक्तीला मारणं, मुलांना या ठिकाणी असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला ती सवय बंद होत नाही तर त्याच्याविषयीची अजून जास्त उत्सुकता वाढते, अजून जास्त ती मुलं त्याच्यामध्ये गुरफटत जातात. त्यामुळे त्यांच्याशी सुसंवाद साधणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मुलांना तू वाईट आहेस असं म्हणण्यापेक्षा तू अडचणीत आहेस आणि तुझ्याबरोबर मी आहे, आपण त्यातनं बाहेर पडण्यासाठी काहीतरी प्रयत्न करूया हे महत्वाचं आहे लक्षात घ्या. आता प्रश्न आपल्याला काय पडतात, कधीतरी बघितलं तर काय बिघडतं का? आता एक वेळची चूक म्हणजे आजार नाही, पण त्याची जर सवय बनली तर या ठिकाणी अडचण होत असते लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला हे समजून घ्यायचंय की अति तिथं माती जसं म्हणतात त्या पद्धतीनं त्या सवयीचा अतिरेक जर व्हायला लागला तर अडचण होऊ शकते. कारण मेंदू लवकर सवयी ते लक्षात ठेवतो. लक्षात घ्या की हा प्रश्न फक्त मुलांचा आहे का? नाही, तर मुलांचा आणि मुलींचा दोघांचाही तो प्रश्न आहे हे लक्षात त्याच्यावरती. हे पाप आहे असं डोक्यात बऱ्याच वेळा विचार येतो का? तर हे अजिबात नाही. हे नैतिकतेपेक्षा आरोग्य आणि विज्ञानाचा विषय आहे आणि इथं आपण शिक्षा देत नाही तर समजावून सांगणं गरजेचं असतं लक्षात घ्या. एकदा लागलेली सवय आपली सुटेल का? तर हे सवयी सुटू शकते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. योग्य वेळ द्या, योग्य या ठिकाणी तुम्ही सिस्टम तयार करा, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढवण्याचा प्रयत्न करा. निश्चितपणे या ठिकाणी ह्या सवयी सुटू शकतात लक्षात घ्या. आपण ऍज अ स्टुडंट काय करू शकतो? 7 ते 8 वेगवेगळ्या पद्धतीच्या छोट्या छोट्या स्टेजेस आहेत. एक, झोपताना मोबाईल खोलीच्या बाहेर ठेवूया. दररोज 30-40 मिनिटं शारीरिक हालचाली आपल्या वाढवूया. ब्राउझर किंवा फोनच्या कंटेंटवर या ठिकाणी फिल्टर लावू आपण त्याच्यामध्ये लक्षात घ्या. त्यानंतर विश्वासू जे कोणी तुमची व्यक्ती असेल त्याच्याबरोबर या ठिकाणी मनमोकळेपणे बोला. विश्वासू व्यक्ती फार महत्वाची आहे लक्षात त्याच्यामध्ये, जी याचं भांडवल करणार नाही लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की अरे नाही मला आता ते बघायचंच आहे, करायचंच आहे असं त्यावेळेला तुमचं मन दुसरीकडे वळवण्यासाठी काही या ठिकाणी तुम्हाला म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं परचेस, एखादी गोष्ट खरेदी करायची वाटली तुम्हाला तर ती 30 दिवसांच्या नंतर खरेदी करण्याचा एक रूल बनवा. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येते की 30 दिवसानंतर अरे मला त्यावेळेला खरेदी करावीशी वाटत होती पण आता ती वाटत नाही. तसं तुम्हाला या पद्धतीचा कंटेंट ज्यावेळेला कंझ्युम करावासा वाटतो त्यावेळेला आता नको, एक तासाभरानंतर बघू असं ठरवलं तर त्या तासाभरामध्ये नंतर कदाचित तुम्हाला ती पुन्हा या ठिकाणी गरज भासणार नाही लक्षात. त्याच्या पद्धतीनं तुमचं या ठिकाणी नवनवीन स्किल अडॉप्ट करायला सुरुवात करा. नवीन गोष्टीमध्ये तुम्ही एंगेज व्हाल त्यावेळेला ऑटोमॅटिकली या सवयी बाजूला जातील आणि नेक्स्ट पुढच्या आठवड्यासाठी काही टार्गेट ठरवत चला, मला हे करायचं आहे, मला हे पुढे जायचं आहे, तर तुम्हाला एक डिसिप्लिन पद्धतीने पुढे जाऊ शकता हे लक्षात घ्या. आज आपण हा जो विषय बघितला तो विषय एका याच्यामध्ये संपणं हे होत नाही लक्षात. हे का घडतं अशा पद्धतीने घडत? कारण मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही मोबाईलचे युजर बनणं गरजेचं आहे, तुम्ही कस्टमर बनता. म्हणजे मोबाईलला ठरवू देता की तुम्हाला आता काय बघायचंय. एखाद्या रीलला क्लिक करता मग त्याला बऱ्यापैकी तुमच्याविषयीची माहिती आहे लक्षात घ्या. तुमचा मूड कोणत्या वेळा कसा असतो, तुम्ही कसं वागता लक्षात, आणि मग त्यानुसार तो कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलेली असते. आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या. कारण काय होतं की वैयक्तिक रिलेशनशिप आता बिघडायला लागले त्याचं महत्वाचं कारण हे लक्षात घ्या की त्या या ठिकाणी पॉर्न किंवा अडल्ट मूव्हीमध्ये ज्या पद्धतीनं दाखवलं होतं त्या पद्धतीनं लाईफ पार्टनरने मला या ठिकाणी सॅटिस्फाईड केलं पाहिजे किंवा तिला या ठिकाणी मला सपोर्ट केला पाहिजे असं वाटायला लागतं. बऱ्याच वेळा त्यामधलं चित्रीकरण हे अनैसर्गिक असतं लक्षात घ्या. शारीरिक अपेक्षा वेगळ्या पद्धतीनं वाढायला लागतात आणि तिथं एकमेकांना समजून घेण्याच्या ऐवजी एकमेकांच्या विषयी या ठिकाणी थोडीशी निगेटिव्ह प्रतिमा तयार होते हे लक्षात घ्या. त्या
त्यात चित्रित केलेल्या खोट्या प्रतिमा आपल्या या ठिकाणी लाईफ पार्टनर बरोबरचं कंपॅरिझन ज्या वेळेला करायला लागतं त्यावेळेला या ठिकाणी काही गोष्टी बघितलेल्या असतात, बिघडतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी हिंसक कंटेंट ज्या वेळेला या ठिकाणी कंझ्युम करत असतो त्यावेळेला अशाच पद्धतीचं आपणही काहीतरी केलं पाहिजे, तो थ्रिल अनुभवला पाहिजे असा विचार डोक्यात येतो आणि तिथून या ठिकाणी आपल्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होत असतो. लक्षात घ्या. लैंगिकता हा विषय या ठिकाणी का शारीरिक संबंध हा विषय संवादाचा आहे, सुसंवादाचा आहे आणि त्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता. तर या सुसंवादासाठी तुम्हाला पहिल्यांदा तो विषय समजून घेणं आणि अशा कोणत्याही पद्धतीच्या ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही या कंटेंटच्या मागे जाण्यापेक्षा व्यवस्थित त्याचं या ठिकाणी, म्हणजे आता काही कोच चांगल्या पद्धतीचे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी त्यांना लैंगिक शिक्षण म्हणत असताना सेक्सुअल कोच किंवा सेक्स कोच म्हणून या ठिकाणी जेव्हा त्यांच्या जाहिराती येतात त्याचं नाव जरी मोठ्यानं तुम्ही ऐकलं तर घरातले तुम्हाला नाही या ठिकाणी काहीतरी बोलू शकतात. त्याच्यापेक्षा ते समजून घ्या ना. चांगल्या पद्धतीचा कंटेंट प्रोव्हायडर आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावर काही अधिकृत कोर्सेस आहेत हे समजून घ्या. हा विषय जो आपल्या लाईफचा अविभाज्य भाग आहे त्याला तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. त्याला अवॉइड करत बसण्यापेक्षा ते समजून घेत असताना ते न समजल्यामुळं किंवा तिथं व्यवस्थित तुमच्या उत्सुकतेला उत्तरं न मिळाल्यामुळं या चुकीच्या पद्धतीचा कंटेंट कंझ्युम करण्याची जर सवय तुम्हाला जास्त लागली तर त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट हे एखाद्या अल्कोहोल ॲडिक्ट किंवा ड्रग ॲडिक्ट व्यक्ती इतकेच गंभीर आहेत हे समजून घ्या पहिल्यांदा. म्हणजे मला कोणतंही व्यसन नाही पण मी ही एक गोष्ट जास्त करतो प्रमाणापेक्षा तरी देखील या ठिकाणी त्याचा तुमच्या एकूण शारीरिक क्षमतेवर तुमच्या स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासामधला सगळ्यात मोठा अडथळा तो ठरू शकतो हे समजणं गरजेचं आहे. लक्षात. त्यामुळे तुमच्यामध्ये शक्य असेल तुमच्या मित्रमैत्रिणींच्या मध्ये गप्पा मारू शकत असाल, समजून घेत असाल विषय, चांगली गोष्ट आहे. नसेल तुम्हाला काही वाचनाची चांगली पुस्तकं निवडता येत असतील तर त्यातून चांगली आणि योग्य ऑथेंटिक माहिती असणारी पुस्तकं जी म्हणतो आपण ती रंजक कथाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला मिसगाईड करू नका हे लक्षात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितले की दीपा देशमुख मॅडमांनी लिहिलेलं ग्रंथ नावाचं, जग बदलणारे ग्रंथ नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी काय प्रयोग केला, त्यांनी तेच लिहिलं की मुलाला या ठिकाणी जन्माला आल्यापासून ते ज्येष्ठ म्हणून तुम्ही या ठिकाणी वृद्धाश्रमापर्यंत किंवा या ठिकाणी वानप्रस्थाश्रमापर्यंतचा तुमचा जो काही मार्ग आहे त्या प्रत्येक ठिकाणी कोणकोणती पुस्तकं वाचली तर तुम्हाला या ठिकाणी मदत होऊ शकते. पुस्तकांची यादी दिली आहे हे लक्षात घ्या. मग त्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घडवू शकता. आणि म्हणून आपल्यासाठी आज काय आहे टास्क लक्षात घ्या. आजचा सगळ्यात महत्वाचा आहे की 12वीचा निकाल दुपारी 2 वाजता लागणार आहे. तो जल्लोष वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहे आणि मग आपण स्वतःचा टेस्ट करू शकतो की आपल्या शेजारचा एखादा मुलगा 12वी पास झाला, जवळचं कोणतरी सांगितलं मग त्याचा आनंद आपल्याला होतोय का? आपल्याला काहीच फरक पडतो, झाला पास तर होऊ देतोय, मला काय फरक पडतो त्याच्यावरती. तर मला याचा आनंद होत नाही तर मग माझा आनंद कशात आहे? आणि माझा जो आनंद मला मिळतोय ही या ठिकाणी जी काही गोष्ट आहे ती जास्त या ठिकाणी टोकाची आहे का, मला याची सवय लागलेली आहे का, हे पहिल्यांदा समजून घ्या. आणि या ठिकाणी डिजिटल कंटेंट क्रिएशन किंवा डिजिटल कंटेंट कंझ्युम करत असताना त्यातला किती भाग माझा या ठिकाणी या पॉर्नोग्राफीवर जातोय याचा विचार करून घ्या. आणि ते प्रमाण जर जास्त असेल तर ते कमी करणं, त्याची सवय लागली असेल तर ती बदलणं हे शक्य आहे. हे पहिल्यांदा ऍक्सेप्ट करा. या गोष्टी बदलणं शक्य आहे. तर या बदलण्यासाठीच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा आपण ते ऍक्सेप्ट करणं आणि मग या ठिकाणी बदलण्याच्या प्रवासाला सुरुवात करणं हा आहे. तर आजच्या सेशनमध्ये सहभागी सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार. आजच्या दिवसासाठी तुम्हाला मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हे आजचं सत्र इथंच संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.